12 ज्योतिर्लिंगांपैकी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे त्रिगुणात्मक रूप असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही नाशिकमध्ये येणार असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. नाशिकमध्ये आल्यावर नक्की कोणत्या ठिकाणी तुम्ही दर्शन घेतले पाहिजे तसेच येथे राहण्याची सोय काय आहे हे सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी सागर आणि सागर युग या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. त्र्यंबकेश्वरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात, त्यामुळे गर्दी नेहमीच असते. अशा वेळी जलद आणि शांततेत दर्शन घ्यायचं असल्यास पेड पास हा एक उत्तम पर्याय असतो. तर चला पाहूया हा पास कुठे आणि कसा मिळतो आणि हा पास काढताना नक्की कोणती काळजी घेणे गरजेचे आहे. मंदिरापासून 5 मिनिटांच्या अंतरावर हे कुशावर्त कुंड आहे. या कुंडा शेजारीच प्रति व्यक्ती 200 रुपये भरून हा डोनेशन दर्शन पास म्हणजेच पेड पास मिळतो. तसेच 10 वर्षाखालील मुलांसाठी येथे फ्री एंट्री असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी फक्त कॅशनेस पैसे स्वीकारले जातात. जीपे, फोन पे अशा कोणत्याही अन्य ऑनलाईन मार्गाने पैसे स्वीकारले जात नाही, त्यामुळे सोबत कॅश नक्की कॅरी करा. तसेच एक महत्वाची गोष्ट अशी की तुमच्या सोबत जेवढे मेंबर्स आहेत त्या सगळ्यांचे ऑनलाईन प्रणालीद्वारे थंब करून रजिस्ट्रेशन करूनच तुम्हाला पेड पास दिला जातो. त्यामुळे एक सिंगल माणूस सगळ्यांचे पास काढू शकणार नाहीत. त्यामुळे तुमच्या सोबत जेवढे मेंबर आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी जाणे गरजेचे आहे. आता ज्यांनी हा पेड पास काढलेला आहे त्यांना पेड पास काढल्यानंतर या उत्तर महाद्वारातून मंदिरात प्रवेश दिला जातो. तर चला आता आपण येथील मंदिरात प्रवेश करून महादेवाचे दर्शन घेऊ. आता महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर आपण जाऊ शेजारीच असलेल्या श्री गजानन महाराज भक्त निवासात. तर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य गेट पासून अगदी शेजारीच हे गजानन महाराज भक्त निवास आहे. या भक्त निवासात फक्त 70 रुपयांपासून राहण्याची व्यवस्था आहे. येथे नॉन एसी रूम 350 आणि एसी रूम 850 रुपयांमध्ये मिळतात. तसेच येथे फक्त 60 रुपयांमध्ये अनलिमिटेड जेवण आणि 10 रुपयांमध्ये नाश्ता सुद्धा मिळतो. त्यामुळे जर तुम्ही त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी नाशिक मध्ये येणार असाल तर गजानन महाराज भक्त निवासात राहण्याचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट असू शकणार आहे. श्री गजानन महाराज भक्त निवासाच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण यापूर्वीच आपल्या सागर युग या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्या. यानंतर आपण जाणार आहोत नाशिक मधील पंचवटीत वसलेल्या काळाराम मंदिरात. येथे प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण काळ्या पाषाणात विराजमान आहेत. रामायण काळातील आठवणी जपणारं हे ऐतिहासिक मंदिर भक्तीबरोबरच सामाजिक परिवर्तनाचा साक्षीदार ठरलेलं पवित्र स्थान आहे. आता काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपण जाणार आहोत कपालेश्वर मंदिरात. तर हे आहे नाशिकच्या रामकुंडावर वसलेले पवित्र असे कपालेश्वर मंदिर. भारतातील एकमेव शिव मंदिर जिथे नंदी महाराज नाहीत. इथे दर्शन घेतल्याने अहंकाराचा त्याग होतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. यानंतर आपण जाणार आहोत कपिला गोदावरी संगमावर. तर हे आहे नाशिक मधील पवित्र गोदावरी कपिला देवस्थान, जिथे 2 पवित्र नद्यांचा दिव्य संगम आपल्याला अनुभवायला मिळतो. दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी आणि कपिला नदीचा संगम सिंहस्थ कुंभमेळ्याचं साक्षीदार असलेले हे श्रद्धेचं स्थान आहे. आता येथील गुरुजी येथील संगमाचा इतिहास नक्की काय आहे ते सांगणार आहेत. हे ब्रह्मतीर्थ, शिवतीर्थ, विष्णू तीर्थ, मुक्ती तीर्थ, अग्नी तीर्थ, सीता तीर्थ. सीता माता अंघोळीची जागा, याला सीतेची नाणी म्हणतात. कपिल मुनी तप करून नदी आली कपिला. नाशिकहून गोदावरी 2 नद्यांचा कोपऱ्यावर संगम. इथला कथाभाग रामायणात येतो. ज्यावेळेला रामचंद्र भगवान वनवासात आले त्यावेळेला त्यांनी सीता मातेला आदेश केला, आपलं मूळ स्वरूप अग्नीमध्ये गुप्त ठेवा. म्हणून ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू 3 देवांच्या साक्षीने सीता माता या ठिकाणी अग्नीमध्ये गुप्त झाली. रामाने इथून मायावी रूप काढलं, ज्याचं नाव वेदवती. ते ठेवलं पंचवटी सीता गुफेमध्ये. रावण घेऊन गेला ती मायावी सीता, मूळ स्वरूप अग्नीमध्ये.
शूर्पणखा लक्ष्मणाने नाककान कापलं ते मूळ जागा. इथे नाक कापून गोदावरीच्या पलीकडे टाकलं. नाकाला संस्कृत मध्ये नासिका म्हणतात, म्हणून ते नाशिक झालं. पावसाळ्यात इथलं दर्शन बंद होतं, म्हणून वरती पुतळा ठेवला. आले हात सगळ्यांनी देवाला हात वरत. यानंतर येथे समोरच आहे श्री लक्ष्मणीचे मंदिर. याच ठिकाणी लक्ष्मणांनी शूर्पणखेचे नाक कापले होते. यानंतर आपण जाणार आहोत सीता गुफा बघायला. या ठिकाणी मोठमोठी अशी 5 वटवृक्ष आहेत, त्यामुळे या परिसराला पंचवटी असे नाव ठेवलेले आहे. याच ठिकाणी आहे ही सीता गुफा. सीता गुफा ही सीतेची पवित्र अशी गुफा आहे. असे म्हटले जाते की वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण हे या पंचवटी परिसरात आणि या गुहेमध्ये वास्तव्य करत होते. आता आपण जाणार आहोत रामकुंडाजवळ. याच ठिकाणी प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे स्नान करत असत. येथे आपल्याला दुतोंड्या मारुतीचे दर्शन घडते. त्यापैकी सुरुवातीला एका बाजूला हात जोडून उभे असणाऱ्या मारुतीचे दर्शन आपण घेऊ, तर दुसऱ्या बाजूला राक्षसाच्या मुंडक्यावर पाय ठेवून उभे असणाऱ्या मारुतीचे दर्शन आपण घेऊ. आता आपण अनुभव घेणार आहोत नाशिक मधील गोदा आरतीचा. नाशिकच्या गोदामाईच्या तीरावर संध्याकाळ होताच दिव्यांच्या प्रकाशात उजळतं भक्तीचं विश्व. जशी काशीमध्ये गंगा आरती होते, तशीच देवी आरती इथे गोदामाईच्या काठावर घडते. घंटांचा गजर, शंखांचा नाद आणि आरतीचे सूर या क्षणी वाटतं जणू स्वर्ग पृथ्वीवर उतरला आहे. आयुष्यात एकदा तरी या गोदा आरतीचा अनुभव प्रत्येकाने घ्यायला हवा. आता भावे अर्पिले युक्त चंदन परिमळे, ते पृथ्वी रूप गंध आगळे, तव पूजा हर हर गोदा हर. तर मित्रांनो, हा होता त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीतील माहितीचा व्हिडिओ. तर अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सागर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.